राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि त्यांच्यामधील अंतर्गत जे मतभेद आहेत किंवा डिसॲग्रीमेंट ज्याला म्हणूयात आपण, ते आता हळूहळू बाहेर येताना दिसत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या दिल्ली दौऱ्यावर असताना वरिष्ठ नेत्याच्या दौऱ्याच्या वेळेला महत्त्वाचे 2 नेते त्यांच्यासोबत नव्हते। आणि विशेष म्हणजे सुनील तटकरे हे हनुमान जयंतीमुळे रायगडमध्ये होते, हे मान्य करूयात की ते तेवढ्या लांब ते पोहोचू शकत नाहीत, पण प्रफुल्ल पटेल हे दिल्लीमध्ये असताना हे त्यांच्यासोबत त्यांच्या दौऱ्यावर उपस्थित राहिले नाहीत। ह्याच्यावरून काही गोष्टी समोर येत आहेत, ते म्हणजे अंतर्गत वाद असतील, अंतर्गत मतभेद असतील, ती आता हळूहळू बाहेर येताना दिसत आहेत। आणि ह्या सर्वांमागे हे राजकीय वर्तुळामध्ये सुरू असलेल्या गप्पा आहेत की या सर्वांमध्ये शरद पवारांचा हात आहे, शरद पवारांचं डोकं आहे, अशा चर्चा आता समोर येताना दिसत आहेत। काही राष्ट्रवादीचे जे पोस्ट आहेत त्याच्यानुसार जर पाहायला गेलो तर शरद पवाराच्या काठीला आवाज नसतो पण जखम मोठी होते, अशा चर्चांना सुद्धा आता उधाण येताना दिसतोय। एकूणच काय तर ही सर्व खेळी अजित पवारांचीच आहे, शरद पवारांचीच आहे असं आपल्याला समोर येताना दिसतंय। पण खरंच अंतर्गत वाद आहे का नाही हे अजून सिद्ध झालेलं नाही आहे, फक्त चर्चा चालू आहेत। रोहित पवार वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करताना दिसत आहेत, पण त्या आरोपांमध्ये किती सत्य आहे आणि किती अफवा आहेत किंवा फक्त मोठ्या मोठ्या बाता आहेत हे आपल्याला आत्ताच सांगता येणार नाही। पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा आता जोर धरत आहेत। लवकरच आपल्याला ही राजकीय खेळी होताना दिसेल आणि ज्याप्रमाणे शरद पवार गटाचे जे आमदार आहेत, जसं की शशिकांत शिंदे जे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर जयंत पाटील यांच्या बोलण्यानुसार जे ठरलं होतं, म्हणजे 12 फेब्रुवारीच्या दिवशी जर अजित पवार जिवंत असते तर 12 फेब्रुवारीला दोन्ही पक्ष एकत्रित आले असते आणि प्रदेशाध्यक्ष अमोल कोल्हे यांना करण्याचा निर्णय झाला होता, कारण माधव पॅटर्न त्यांना जिवंत ठेवायचं आहे। कारण राष्ट्रवादीमध्ये माधव पॅटर्नचे खूप आमदार आहेत, म्हणजेच ओबीसी नेते भरपूर आहेत, त्याच्यामध्ये स्वतः सुनील तटकरे येतात, छगन भुजबळ, मुंडे येतात, त्याच्यानंतरनं प्रफुल्ल पटेल येतात आणि अमोल कोल्हे सुद्धा एक ओबीसी नेते आहेत। आता ह्या सर्व माधव पॅटर्नला धरून हा निर्णय झाला होता असं समोर येताना दिसतंय। बघूयात नेमकं काय काय राजकारणाच्या गप्पा होतात, काय काय ठरतंय, काय काय पुढं जात आहेत। पण गंमत ही आहे की अजित पवारांना मानणारा जो वर्ग आहे तो अजूनही नाराज आहे, पक्षांमध्ये बसून सुद्धा नाराज आहे। अंतर्गत मतभेद हळूहळू बाहेर येतीलच, पण त्यांची नाराजी समोर येताना दिसते, कारण समोर येऊन कुणी स्वतःचं स्टेटमेंट देत नाही किंवा त्यांची नाराजी व्यक्त करत नाही। अपवाद वगळता अमोल मिटकरींचा। तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा।